सनातन धर्मात एकादशी अत्यंत पवित्र आणि पुण्यकारक मानली जाते. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींचे स्वतःचे असे विशेष महत्त्व असते. पण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी कामदा एकादशी म्हणून ओळखली जाणारी एकादशी ही विशेषतः फलदायी मानली जाते. ही एकादशी हिंदू नववर्षातील पहिली एकादशी असून ती भक्तांना आध्यात्मिक प्रगती आणि त्यांच्या इच्छापूर्तीची संधी देते. या पवित्र दिवशी श्रद्धा आणि भक्तीने भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील पापांचा नाश होतो आणि सुख समृद्धी, मानसिक शांती प्राप्त होते. कामदा या शब्दाचा अर्थच इच्छा पूर्ण करणारा असेच आहे. तर जाणून घेऊया कामदा एकादशीची संपूर्ण माहिती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे रविवार आणि वर्षातील पहिली एकादशी म्हणजेच कामदा एकादशी. द्रिक पंचांगानुसार कामदा एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला साजरी केली जाते. यावर्षी ही एकादशी तिथी 28 मार्च रोजी म्हणजेच आज सकाळी 8:45 सुरू होईल आणि 29 मार्च सकाळी 7:46 संपेल. उदय तिथीनुसार कामदा एकादशीचा उपवास 29 मार्च 2026 म्हणजेच सोमवारी केला जाईल. उपवास सोडण्याची वेळ 30 मार्च रोजी सकाळी 6:30 ते 7:09 या दरम्यान असेल. कामदा एकादशीचे धार्मिक महत्त्व म्हणजे ग्रंथांमध्ये कामदा एकादशीला अत्यंत पवित्र आणि लाभदायक म्हटले आहे. पद्मपुराणानुसार हा उपवास व्यक्तीला मागील जन्मातील आणि या जन्मातील पापांपासून मुक्त करू शकतो. असेही मानले जाते की हा उपवास व्यक्तीला मुक्ती देतो आणि मोक्षाच्या दिशेने घेऊन जातो. म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूंच्या नामाचा जप करतात, त्यांची स्तुती गातात आणि त्यांचं ध्यान करतात. असं म्हटलं जातं की जो कोणी भक्ती आणि शिस्तीने या एकादशीचा व्रत पाळतो त्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळतो. आता या व्रताची पूजा कशी करायची? कामदा एकादशीच्या दिवशी काय करायचं ते बघूया. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं आणि स्वच्छ कपडे परिधान करावीत. एका स्वच्छ आसनावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा चित्र ठेवावे. त्यांना पिवळी फुले, तुळशीची पाने, धूप, दिवा आणि नैवेद्य अर्पण करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. दिवसभर भगवान विष्णूंना समर्पित स्तोत्रे, कथा आणि कीर्तनांचे पठण करावे. रात्री जागून भक्तिभावाने भगवंताचे स्मरण करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला विहित विधींचे पालन करून उपवास सोडावा. एकादशीला दानाचे खूप जास्त महत्त्व आहे. सनातन परंपरेत दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. विशेषतः एकादशीसारख्या पवित्र दिवशी ज्याचे अनेक पटींनी फळ मिळते. असे मानले जाते की या दिवशी दान केल्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तांवर त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. दानाच्या महत्त्वाचा उल्लेख करताना श्रीमद भागवत गीतेत असे म्हटले आहे, कर्तव्य म्हणून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता योग्य वेळी आणि पात्र व्यक्तीला दिलेले दान हे सात्विक दान मानले जाते. आता कामदा एकादशीला म्हणजेच आज काय दान करावं तर बघा. सनातन परंपरेत अन्नदान हे सर्वात पुण्यकारक दान मानले जाते. कामदा एकादशीच्या दिवशी गरीब, निराश्रित, बेघर आणि गरजू लोकांना भोजन देणे किंवा अन्नदान करणे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते. यामुळे भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हणतात. कामदा एकादशीला कोणती कामे करू नयेत ते आता बघूया. पहिलं म्हणजे तुळशीची पाने तोडू नका. भगवान विष्णूंना तुळस खूप जास्त प्रिय आहे, परंतु एकादशीला तुळशीची पाने तोडणे हे एक मोठे पाप मानले जाते. पूजेसाठी 1 दिवस आधीच तुळशीची पाने तोडून आणावीत. संघर्ष आणि राग टाळा. कामदा एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं भांडण, वादविवाद किंवा अपमानास्पद भाषा वापरणे टाळा. ज्या घरात अशांतता असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करत नाही. या पवित्र दिवशी कांदा, लसूण, मांस आणि मद्य यांचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे. एकादशीच्या दिवशी दाढी करणे, केस कापणे किंवा नखे कापणे अशुभ मानले जाते. याशिवाय या दिवशी पूर्ण ब्रह्मचर्य पाळलं गेलं पाहिजे. आर्थिक लाभ होण्यासाठी काय करावे तर बघा. भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिप्रिय आहे, म्हणून पूजेच्या वेळी पिवळी कपडे परिधान करा. ब्राह्मणांना किंवा गरजूंना धान्य, फळे, तीळ दान केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होतं. संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. कामदा एकादशीची व्रतकथा ही प्राचीन काळातील भोगीपूर नावाच्या एका गावापासून सुरू होते. तिथे पुंडलिक नावाचा राजा राज्य करत होता. या गावात अनेक अप्सरा, किन्नर तसेच गंधर्व राहत होते. त्यातील ललित आणि ललिता यांच्यात प्रेम होतं.
एकदा गंधर्व ललित राज दरबारात गाणं म्हणत होता. त्यावेळी त्याला पत्नी ललिताची आठवण झाली. त्यामुळे लक्ष विचलित होऊन त्याची लय आणि स्वर बिघडले. हे कर्कट नावाच्या नागाने ओळखून राजाला सांगितले. यामुळे रागात येऊन राजाने ललितला राक्षस होण्याचा शाप दिला. हजारो वर्ष ललित राक्षस योनीत फिरत राहिला. त्याच्या पत्नीला या गोष्टीने फार दुःख होत असे. काही काळाने फिरता फिरता ललिता विंध्य पर्वतावर राहणाऱ्या ऋष्यमुख ऋषींच्या जवळ गेली आणि आपल्या शापित पतीच्या मुक्तीचा मार्ग विचारू लागली. ऋषींना तिच्यावर दया आली. त्यांनी तिला चैत्र शुक्ल पक्षाच्या कामदा एकादशीला व्रत करायला सांगितलं. ऋषींचा आशीर्वाद घेऊन ती परतली आणि तिने श्रद्धेने कामदा एकादशीचं व्रत केलं आणि मग तिच्या नवऱ्याचा शाप दूर झाला व ते दोघेही पुन्हा गंधर्व स्वरूपात आले. तर अशा प्रकारे ही होती कामदा एकादशीची व्रतकथा. या एकादशीला जो कोणी विष्णू भगवानांची मनोभावे पूजा करेल, श्रद्धेने भक्तीने त्यांचं स्मरण करेल, त्यांच्या आयुष्यात नक्कीच सुखाची प्राप्ती होईल. त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. कामदा एकादशीच्या निमित्ताने आजच्या दिवशी तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी विष्णू भगवानांची सेवा करा. त्यांच्या स्तोत्रांचं पठण करा, श्रवण करा आणि आजची सेवा विष्णू भगवानांना समर्पित करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आज इथेच थांबते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.